टीव्ही महाराष्ट्र न्यूज, बातमी फक्त जनतेच्या हक्काची। सिद्धेश्वर माळावर जाणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती, रेल्वे खात्याच्या अधिकाऱ्यांनी सर्वत्र कौतुक। कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा पासून जवळच असलेल्या सुप्रसिद्ध श्री सिद्धेश्वर देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याने दर्शनासाठी श्रावण मासात निमित्त हजारो भाविक जातात। उंच टेकड्यावर असलेला हा रस्ता खराब झाल्याने अनेक भाविकांना मोठ्या प्रमाणात अडचण होत होती। हेच लक्षात घेऊन डोंगरकडा पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक अडकिने यांनी रेल्वे खात्यातील कर्मचाऱ्यांना विनंती करून रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली। पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक अडकिने, गोविंद देशमुख, गंगाधर चितळे, शेख जावेद, संजय बहात्रे यांच्या विनंतीस मान देऊन रेल्वे खात्यातील अधिकाऱ्यांनी क्षणाचाही विचार न करता लगेच रोलर व जेसीबीच्या सहाय्याने रस्त्याची दुरुस्ती व दवाई दिल्याने भाविकांना येण्या जाण्यासाठी रस्ता खुला करून देण्यात आला। अनेक वर्षांपासून डोंगरकडा परिसरातील पुढारी तालुक्यातील आमदार, जिल्ह्यातील खासदार यांनी या देवस्थानाकडे लक्ष दिलं नाही, त्यामुळे परिसरात नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे। निसर्गरम्य वातावरणात असलेल्या या देवस्थानाकडे श्रावण मासानिमित्त दररोज हजारो भाविक दर्शनासाठी जातात। उंच टेकड्यावर असलेल्या या सिद्धेश्वर देवस्थानाकडे जाण्यासाठी रस्ता अरुंद व खराब रस्ता असल्यामुळे अनेकांना मोठी अडचण निर्माण होत होती। नांदेड वर्धा रेल्वे अधिकाऱ्यांनी देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती केल्यामुळे अनेक भाविकांना सोयीस्कर झाले आहे। देववाडी, डोंगरकडा, वरुड, हिवरा, चिंचवाडी, महालिगी, झुंझुनवाडी परिसरातील भावी भक्तांच्याकडून रेल्वेच्या नवीन रस्त्याचे काम करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांचे नागरिकांमधून कौतुक व आभार व्यक्त केले जात आहेत। मुख्य संपादक गोविंद देशमुख, हिंगोली। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जी टीव्ही न्यूजला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।